सकाळी 9 पासून प्रचंड उत्साहाने आपण या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निवडणुकीत सहभागी झालेला आणि अतिशय थोडक्यात माझ्या आधीच्या सगळ्या नेत्यांनी एकही मुद्दा सोडलेला नाही आणि ज्या मुद्द्यांवरही निवडणूक लढवायची आहे त्याची मांडणी आमच्या सदस्यांनी केली। या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिली आहे ते सत्यजित कदम, ज्यांना आपण नाना म्हणून ओळखतो, त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीच्या सांगता समारंभाला व्यासपीठावर अनेक नेते उपस्थित आहेत। वेळ झाला आहे। ही पार्टी अध्यक्ष ओरिएंटेड असल्यामुळे शहराचे अध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्ह्याचे अध्यक्ष समरजित राजे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने उन्हामध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ता, नागरिक बंधू आणि भगिनी, आज ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःला फासावर लटकवलं तरी चालेल असं काम केलं, असे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची आज पुण्यतिथी आहे। त्या तिघांनाही सकाळी त्या तिघांनाही विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। या देशातल्या काँग्रेसला या क्रांतिकारकांची आठवण नाही, सावरकरांची आठवण नाही, भगतसिंगांची आठवण नाही, सुखदेवांची आठवण नाही। आमचे हरियाणा प्रदेशाचे अध्यक्ष, त्या राज्याचे मंत्री ओमप्रकाशजी धनखड काल त्यांच्या सगळ्या टीमला बरोबर घेऊन राजगुरुनगरला, मला त्यांचा परवा फोन आला। मी प्रचंड कुठल्या तरी आंदोलनाच्या घोषणा देत होतो, तो दादा हमको कल राजगुरुनगर में आना है, देश भर के सारे क्रांतिकारकों के गांव में जाकर, उनके गांव में जाकर मट्टी हम एकत्रित कर रहे हैं। ये कुठे भारतीय जनता पार्टी की जी भारतीय जनता पार्टी क्रांतिकारकांची आठवण ठेवते, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करते। हरियाणातून आमचे धनखड राजगुरुनगरला येतात। मी काल अधिवेशनात होतो, सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि खूप उत्साहाने कार्यक्रम झाला। अख्खं राजगुरुनगर लोटलं होतं। राजगुरूंचा वाडा अजून त्या ठिकाणी आहे, त्या सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांची माती एकत्र केली गेली। असा हा पक्ष की ज्या पक्षाने आता अण्णांनी उल्लेख केल्याप्रमाणे काश्मीर भारतामध्ये राहण्यासाठीचा जो अडसर होता 370 कलम, की ज्यामुळे त्यांना वेगळं स्थान मिळालं होतं। सुरुवातीला तर त्यांचा झेंडा वेगळा होता, त्यांची घटना वेगळी होती आणि त्यांच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हटलं जायचं। श्यामाप्रसाद मुखर्जींनी जे आंदोलन केले की ज्यात शेवटी त्यांचं बलिदान झालं, त्यांनी नारा दिला की इस देश में दो निशान, दो विधान, दो प्रधान नहीं चलेंगे, आणि शेवटी ती सुधारणा करावी लागली। परंतु जरी ती सुधारणा करावी लागली तरी सुद्धा काश्मीर हा भारतात जर कायमचा राहायचा असेल तर 370 कलम रद्द करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी मोदीजींनी प्रयत्न केले। मी आपल्याला एवढंच म्हणणार आहे, आज इलेक्ट्रॉनिक मीडियाने खूप प्रश्न मला विचारले, मी त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली, तीच आमची भूमिका आहे। पण माझा सगळ्यात मोठा सवाल आहे तो असा आहे की 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी मध्ये केव्हा तरी व्ही पी सिंगचं राज्य होतं, मध्ये केव्हा तरी अटलजींचं राज्य होतं, मध्ये केव्हा तरी गुजराल चंद्रशेखरांसारखी मंडळी होती आणि आता 7 वर्ष सलग मोदींचं राज्य आहे, बाकी तुमचं राज्य होतं। मी ह्या बिंदू चौकामध्ये मोठं स्टेज ठोकायला तयार आहे। मी बंटी पाटलांना आवाहन करतो की तुम्ही किंवा तुम्हाला ज्यांना मांडणी करता येते त्या कोणालाही बिंदू चौकात पाठवा। स्टेज एक, माईक एक, खुर्च्या त्या, डबल खर्चच नको। सगळ्या नागरिकांना आवाहन करू, एकदा तुम्ही 50-55 वर्षात भारतात काय केलं ते तुम्ही मांडा। आम्ही अटलजींच्या काळात आणि प्रामुख्याने मोदींच्या काळात काय केलं ते आम्ही मांडतो। यादी होईल मोठी यादी। 3 टप्पे मोदीजींनी त्यांच्या कालखंडाचे केले। पहिला कालखंड काय, तो लोकांच्या प्राथमिक गरजा भागवणं। अरे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण व्हायला आले, लोकांच्या घरामध्ये टॉयलेट नाही, 7 कोटी टॉयलेट झाले। स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आली आणि लोकांच्या घरामध्ये गॅस नाही, 8 कोटी गॅस कनेक्शन झाली। स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, लोकांच्या घरात वीज नाही, 2 कोटी लोकांच्या घरामध्ये वीज आली। मोठी मोठी यादी। 38 कोटी लोकांची बँक अकाउंट नव्हती, झिरो बॅलन्स मध्ये अकाउंट काढली, सांगितलं की अकाउंट काढा नाही तर मी जे अनुदान देणार तुम्हाला मिळणार नाही, मी अकाउंटवर टाकणार। 38 कोटी लोकांनी अकाउंट ओपन केलं। कोणती यादी आहे, तुम्ही पण यादी द्या। 5 वर्षाची महाराष्ट्राची यादी आम्ही देतो।
महाराष्ट्रातली 50-55 वर्षाची यादी तुम्ही द्या. महाराष्ट्रामध्ये 1,76,000 कोटीचं मेट्रोचं जाळं आपण मिळलं. मुंबईमध्ये त्या कारशेडवरून 2-2.5 वर्ष माननीय उद्धवजींनी ते थांबवलं आहे की इथे कारशेड व्हावं की तिथे कारशेड व्हावं. म्हणून मुंबईची मेट्रो रखडली आणि ती होईल की नाही मला माहीत नाही, पण त्याचा खर्च अफाट पडला. रोज 400 कोटीने खर्च वाढला. पुण्याची मेट्रो सुरू झाली, स्वतः मोदीजी तिथे उपस्थित झाले. जर मुंबईची मेट्रो पूर्ण झाली तर मुंबईच्या 1.5 कोटी पॉप्युलेशन मधलं 65 लाख पॉप्युलेशन लोकसंख्या ही मेट्रोवर शिफ्ट होणार आहे. मुंबई शहराचा वाहतूक कोंडीचा विषय संपणार. पुणे शहराची लोकसंख्या 60 लाख झाली. किमान 25 लाख पॉप्युलेशन हे पुण्याच्या मेट्रोवर शिफ्ट होणार आहे. मेट्रो स्टेशनला जायला सुद्धा स्कूटर काढायचे नाही. घरापासून मेट्रो स्टेशनवर इलेक्ट्रिकची बस आणि इलेक्ट्रिकची रिक्षा फ्री देणार आहोत. 1,76,000 कोटीचे मेट्रोचे प्रोजेक्ट आम्ही आणले. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेताला पाणी आम्ही उपलब्ध करून दिलं. महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय केलं? धरणं अपुरी आम्ही पूर्ण केली. मोठी मोठी यादी आहे. असं कोल्हापूर शहरामध्ये येऊ की सातत्याने तुमच्याकडे महानगरपालिका आमच्याकडे तुम्ही आलीच नाही ती एकदा देऊन बघा. म्हणजे पुण्यात जे केलं, नागपूरमध्ये जे केलं, नाशिकमध्ये जे केलं ते करू. सातत्याने महानगरपालिका तुमच्याकडे होती, राज्यात सरकार तुमचं होतं, केंद्रात सरकार होतं. तुम्ही काय केलं? मी फार विचार बोलणार नाही. नाना म्हणतात की 2 दिवस लागतील. नाही 2 दिवस आपल्याकडे. मी फक्त 4च मुद्दे लोकांना आठवण करून देण्याची आवश्यकता नाही. लोक फक्त 12 तारखेची बटन दाबण्याची वाट बघताय. 4च मुद्दे. 19चा महापूर, 21चा महापूर. राजू शेट्टीजी अजूनही महाविकास आघाडी सोडायचे आहे, तो महाविकास आघाडीत राहून त्यांनी आंदोलन केलं की 19च्या GR ची अंमलबजावणी करा. म्हणजे 19चा GR चांगला होता. 19च्या GR मध्ये प्रत्येक माणसाच्या नुकसानीचा विचार केला गेला. 21ला महापुरात तुम्ही काय दिलं ते सांगा. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, तुम्ही टोलची पावती फाडली. आम्ही 473 कोटी रुपये, इतिहासात पहिल्यांदा असं झालं की एका शहरासाठी राज्याने 473 कोटी रुपये दिले. आम्ही 473 कोटी रुपये IRB ला दिले आणि IRB ला दिलेल्या त्या 473 कोटी मधून 30 वर्षाचा जिजिया कर, टोल, आत येताना टोल, बाहेर येताना टोल हा आम्ही बंद केला. एकाने कॅल्क्युलेशन केलं की 30 वर्षामध्ये मी एकदाच आत आलो, एकदाच बाहेर गेलो. समजा गोकुळ शिरगावला नोकरीला गेलो, घरी आलो, अशा दिवसातून 2दा जरी मी टोल भरला तर 30 वर्षात माझ्या गाडीच्या कॉस्ट इतकी, माझ्या गाडीच्या किमती इतका मी टोल भरणार आहे. इतके पैसे ज्या कोल्हापूर शहराचे, कोल्हापूर जिल्ह्याच्या वाचवले. किती वाचवले? 10 लाखाच्या गाडीला 10 लाखाचा टोल वाचवला. 1700 कोटी रुपयाचा टोल हे गोळा करणार होते. ज्यावेळेला आपण टोल बंद करायचा म्हटलं त्यावेळेला 1100 कोटीचा क्लेम केला. देवेंद्रजी पण खमकी आहेत आणि मी पण हे बाबा घ्यायचं तर घे, त्याचा कोर्टात जा. शेवटी 473 कोटी म्हणजे राज्याचे पण पैसे वाचवले, शहराचे पण पैसे वाचवले, लोकांचे पैसे वाचवले. मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3, या विमानतळाची काय स्थिती होती हो? स्वतःचं विमान घेऊन यायचं म्हटलं प्रायव्हेट लोकांना जनरल विमान सोडा, स्वतःचं विमान घेऊन यायचं असेल तर सुद्धा 10 वेळेला प्रयत्न करायचा आहे उतरायला मिळणार आहे की नाही. आज कोल्हापूर विमानतळाची स्थिती काय आहे? बंगलोरला विमान चाललंय, हैदराबादला विमान चाललंय, तिरुपतीला विमान चाललंय, मुंबईला चाललंय. कोणामुळे झालं? बंटी पाटील तुमच्यामुळे झालं. पण कशामुळे रखडलं होतं? आम्ही केलं. कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण आम्ही केलं. मला आठवतं की मुन्ना साहेब आले, अमोल साहेब तर देवेंद्रजी इतके जवळचे. मी मुन्ना साहेबांना म्हटलं की तुम्ही पुरत नाही, अमोल साहेबांना घेऊन या. काय काम होतं? तर 273 कोटी रुपये केंद्र देणार होतं विमानतळ विस्तारीकरणाला. त्यात 80 कोटीचा वाटा महाराष्ट्राने द्यायचा होता. मुन्ना साहेब अमोल साहेबांना शोधून येईपर्यंत देवेंद्रजी बाहेर पडले प्रवासाला जायला. लॉबीमध्ये उभं राहून देवेंद्रजींनी सही केली 80 कोटीची लॉबीमध्ये उभं राहून. तेव्हा हे कोल्हापूरचं विमानतळाचं विस्तारीकरण झालं. तुमच्यामुळे झालेलं नाहीये. संपूर्ण उद्योगाला चालना मिळाली, संपूर्ण शिक्षणाला चालना मिळाली. त्या विद्यापीठामध्ये सेमिनारला एखादा जागतिक स्तराचा प्राध्यापक यायचा तो म्हणायचा विमान नाही आहे म्हणून येणार नाही. इंडस्ट्रीमध्ये एखादा ॲग्रीमेंट करून जर्मनीमधून जपानमधून यायचं नाही, विमान नाही आहे. या विमानतळाचं विस्तारीकरण आम्ही केलं. मुद्दा क्रमांक 3 आणि जो खरं म्हणजे मुद्दा क्रमांक 1 असायला पाहिजे, या जिल्ह्यातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं पूर्णपणे विस्तारीकरण, सुशोभीकरण यासाठी पैसे देवेंद्रजी दिले. अंबाबाईच्या देवळासाठी पहिले 25 कोटी दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण 125 कोटीचा प्लॅन मान्य केला. 2 वर्षात तुम्ही काय केलं?
अंबाबाईच्या मंदिराच्या विस्तारीकरणासाठी सुशोभीकरणासाठी दिलेल्या पैशाचं तुम्ही काय केलं? टेंडर निघाली का? भांडणं चालली आहेत तुमची की तो ज्या मंडपामधून रांग जाणार आहे दर्शन मंडप, तो मंडप इकडे करायचा का तिकडे करायचा, कारण कोणाची जागा जाणार, कोणाला कॉम्पन्सेशन मिळणार, याच्यात तुमच्यात भांडण आहे. ज्योतिबाच्या मंदिराच्या विकासासाठी पैसे, नरसोबाच्या वाडीला तर 121 कोटी रुपये दिले. आणि त्यामुळे ही 4 कामं जरी आम्ही सांगितली लोकांना, माहितीच आहे, आठवण करून दिली. 19चा महापूर, 21चा महापूर, विमानतळ, टोल आणि मंदिरं, हे 4 विषय जरी लोकांना सांगितले ना, बाकी मोदींची मोठी यादी आहे. कोविड मध्ये कोणी बाहेर काढलं? 2 वर्ष 80 कोटी लोकांना धान्य मोफत कोणी दिलं? श्रेय घेण्याचा तुम्ही तुटपूर्ण प्रयत्न करा. लोकांनी तुम्हाला हाकलवलं. तुम्ही रेशनच्या दुकानावर उभं राहून तुमचे उद्धवजींचे फोटो लावले, हे लोक मोदींनी दिले, बघा बघा. याचं 2 वर्ष 80 कोटी लोकांना 4,60,000 कोटीचं रेशन कोणी फ्री दिलं? 2 वॅक्सिन कोणी फ्री दिली? उद्धवजींनी 6,000 कोटीचा चेक फडकवला. महाराष्ट्राच्या लोकांचं वॅक्सिन मी विकत घेणार आहे. ते 6,000 कोटीचा चेक, सगळं वॅक्सिन तर मोदींनी मोफत दिलं. 6,000 कोटीचा चेक ग्रामीण भागातल्या विजेचं बिल भरायला घालवा, कोल्हापूर शहरातले रस्ते करायला घालवा. तो कुठे चेक खिशात लपून ठेवता? काढा ना. 2 वॅक्सिन मोदींनी दिलं. त्या देशाच्या राज्यमंत्री भारती पवार मला नेहमी म्हणतात की दादा खूप बरं वाटतं. का बरं वाटतं? तर 60 देशाला वॅक्सिन देण्याची सही मी करते. त्या राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री, ज्या देशाला अमेरिकेतून मिलो आणून खावं लागत होता, त्यांनी 60 देशाला वॅक्सिन देऊन वाचवलं. मनमोहन सिंग यांनी वाचवलं, मग काय सोनिया गांधीने वाचवलं. त्यामुळे मला देशामध्ये तुमची 50 वर्ष, देशामध्ये आमची 5 वर्ष, राज्यामध्ये तुमची 50 वर्ष, राज्यामध्ये आमची 5 वर्ष, या प्रकारचा सामना तुमच्याशी लढायचा आहे. शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय त्यांची वाता चाललेली आहे. सामान्य शिवसैनिक मतपेटीमधून हे दाखवून देईल की आमच्यावर अन्याय झाला आणि तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. ती शिवसेना तशी कमजोर शिवसेना नाहीये. प्रेशर आहे मातोश्रीचं म्हणून वरून दाखवतील, परंतु नानालाच मतदान करतील, बीजेपीलाच मतदान करतील, कमळालाच मतदान करतील. निवडणूक म्हणे चंद्रकांत पाटलांनी लावली. खोटं बोल, रिटून बोल, तो काळ गेला. लोक खूप हुशार झालेले आहेत आणि त्यांना लोकांना माहिती आहे तुमची निवडणूक बिनविरोध काढली. मूर्ख राजकारणी 2 विधान परिषदांनी बिनविरोध काढल्या, 3 ठिकाणचे वाया जाणारे पैसे वाचवले. मग तुम्हाला वाटलं आता माझी बिनविरोध काढली, आता कोल्हापूर उत्तरी बिनविरोध काढतील? वेडा बसलाय काय? चेहऱ्यावर जाऊ नका माझ्या. रोज टीव्ही बघताय ना, सकाळी काय चाललंय माहिती आहे ना. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की ही निवडणूक बिनविरोध होईल. ते मला भेटले, देवेंद्रला भेटले, दोघांनी वेड्यात काढलं की अरे बाबा, जयश्री ताई या भाजपच्या घरातल्या, नगरसेविका भाजपच्या, धीर नगरसेवक भाजपचा, त्याचे पती बीजेपीच्या विचाराचे, त्यांना उलट संधी आहे पुन्हा घरवापसी करायला. तू त्यांना घरवापसीला मदत कर आणि तुम्ही कोणी अर्ज भरायचा नाही, मग बिनविरोध होईल. आणि जयश्रीताई जर, मी स्वतः गेलो होतो घरी, 2दा घरी गेलो, जयश्रीताई जर तयार झाला असत्या भाजपच्या तिकिटावर, आज नाना कदमांना समजवलं असतं, महेश जाधवांना समजवलं असतं. आज नाना कदमांना उमेदवारी दिली, माणूस म्हणून महेश जाधव 2 दिवस अस्वस्थ झाले, लागले कामाला. नाना कदम लागले असते कामाला, जयश्रीताईंना आम्ही उमेदवारी दिली असती. या पार्टीमध्ये नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, ह्या लॉजिक नाही चालतो. नेत्याने आज्ञा नाही करायची, नेत्याने फक्त इच्छा व्यक्त करायची. देवेंद्रने इच्छा व्यक्त केली असती नानाकडे, नाना आम्ही ते महेशला समजून तुला हो म्हटलं, तेवढ्या जयश्रीताई हो म्हणतात, काय करायचं? अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझ्या सहीने एबी फॉर्म निघतो, अजूनही सही न केलेले. जयश्रीताईंनी भाजपचं तिकीट घ्यावं. आज मी येताना सेफर सेफ माझ्या घरावरून एक एबी, एक दादा आणलाय, मुन्ना माडकांच्या घरी एक सेफर साईड एबी ठरवलं. मी पत्र द्यायचं असतं की एबी आम्ही बदलतोय आणि जयश्रीताईंना देतो. विचारा बंटी पडला, कोण विचारतो? तुम्ही विचारता, विचारा, कोणती जाऊन विचारा. अजूनही 24 तास आहेत. जयश्रीताईंना भाजपच्या तिकिटावर द्या. नाना कदमांना दिलेला एबी हा मागे घेऊन मी जयश्रीताईंना एबी देतो असं पत्र देतो. आणि मग तुम्ही कोणीही लढवायचं नाही, सगळ्यांनी मागे घ्या आणि बिनविरोध करा. निवडणूक तुम्ही लादलेली आहे, आता लादली आहेत ना, चांगला आहे. आमच्या कर्तृत्वाला वाव आहे. महेश जाधव, मुन्ना माडिक यांना आम्हाला केवळ शहराचे नेते ठेवायचे नाही, जिल्ह्याचे, विभागाचे, राज्याचे नेते करायचे आहेत. आमच्या सगळ्यांचेच कस लागायचं. बघू अंबाबाईच्या मनामध्ये काय, कोण कोण हिमालयात जाणार आणि कोण इथे राहणार ते अंबाबाई ठरवेल. आणि त्यामुळे आज शक्ती प्रदर्शनाने घाबरलाय. 24 तास आहेत, विचार करा, त्याचा खूप महागात पडेल. ही निवडणूक महाराष्ट्राचं चित्र ठरवणार आहे. 12 तारखेपर्यंत
काय होणार आहे मला माहिती नाही. फक्त फार निवडणूक लढण्यासाठी गल्ल्या गल्ल्यात फिरण्याची पण आवश्यकता राहणार नाही. परंतु अशा प्रकारच्या काहीतरी घटना घडण्यावर विश्वास ठेवून हाताची घडी बांधून बसणारे नाही. देवेंद्रजींनी सांगितलं की 2 दिवस मी चाललोय, शेवटचा 1 दिवस येणार आहे. 26 तारखेनंतर तुम्ही मला गृहीत धरू नका. 12 तारखेला शेवटचं मत पडेपर्यंत महाराष्ट्र प्रवासाला मी जाणार नाही. अण्णा म्हणाले ते खरं आहे. अण्णा म्हणाले ते खरं आहे की आम्ही सगळे समर्थ आहोत, पण आम्ही करणार नाही म्हणून तो थांबतो का. पण चंद्रकांत पाटलांचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याला कुठलाही धोकापत करायचा नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं धोकापत नाही, तुम्ही करणारच आहात, पण त्याला असं वाटत असतं की सामान्य कार्यकर्ता माझा पण एक काही वाटा असला पाहिजे. आणि त्यावेळी दिवसाच्या 18 तास फिरणार आहे. बंटी पाटील तुम्हाला माहित नाही कशी निवडणूक लढतो आम्ही, कशी जिंकतो. पंढरपूर कसं जिंकलं तुम्हाला माहिती आहे. देगलूरवर जाऊ नका. देगलूरवर काय झालंय तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पंढरपूरच्या स्टाईलवर ही निवडणूक लढणार. महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता पाडव्यानंतर घरी जाणार नाही. 3.25 लाखाला 3.25 लाख कार्यकर्ते देणार. एकेका माणसाला समजावून सांगणार 50 वर्ष 5 वर्ष 50 वर्ष 5, बाकी काही प्रचार करायचा नाही. कोणी चंद्रकांत जाधवांवर बोलायचं नाही, जय श्रीताईंवर बोलायचं नाही. ती आपली संस्कृती नाही, आपली परंपरा नाही. आपण बोलू विकासावर, आपण बोलू. अण्णांनी चांगला मुद्दा उपस्थित केला काश्मीरवर. तर काश्मीर फाईलला विरोध करतात. त्या दिवाळा घेण्याची पाळी आली काय तुमची. काश्मीर फाईलला विरोध 370 कलमला विरोध केला तर आमचे कृपाशंकर सिंग बाहेर पडले. 370 कलमला विरोध केला तुम्ही, म्हणजे रद्द करण्याला विरोध केला, आमचे अण्णा बाहेर पडले, कृपाशंकर सिंग बाहेर पडले. आज कळलं असं की त्या करम सिंगांचा नातू विकू गेले बाहेर. तुम्ही डोकं फिरलंय का. दिवाळखोरी चालू आहे का. त्या काँग्रेसच्या नेत्याने काही पडले नाही. आणि म्हणून आम्ही सगळेजण मिळून ही निवडणूक लढू, जिंकू. सत्यजित कदमांना भारतीय जनता पार्टीचा कोल्हापूर उत्तरचा आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर विधानसभेत पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा संकल्प करतो. माझं भाषण संपवतो. सभा संपलेली आहे. एक उमेदवारी अर्ज सत्यजित कदमांनी भरलेला आहे. काही नेते दुसरा उमेदवारी अर्ज भरायला लागतील, म्हणजे नानांचा दुसरा.